गाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल वासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत सु वाद्य घोषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत सु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका झिकीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सोह परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानवाडी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीत सो आता भिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाची जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ धन अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नबाल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूच्या मालकांचा आहे. खरा आवाज करा, मोकळं पटांगण आहे. खरं खरं बेस कमी ठेवायचा, कडक आवाज करायचा. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा या विश्व मालकाचं नवल प्रतिपादित करतात. द्वापार युगात काय नवलाची कामं केली, ती एवढ्या नवलाची कामं आहेत की नवल सुद्धा कधी कधी लाजत असेल. नवल सुद्धा म्हणत असेल की द्वापार युगात भगवंताने केलेली कामं, या कामामुळे नवलाचंही नवल पण मोठं झालं. विठाला अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. प्रत्येक
कडव्याच्या पूर्वार्धामध्ये वाढवा आवाज, वाढवा, हळू बोलल्यावर कळायला पाहिजे. प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धामध्ये भगवंताचा अधिकार प्रतिपादित केला आणि प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात भगवंताची लीनता दर्शितात. अनंत ब्रह्मांडे उदरी, हे विश्व ज्याच्या पोटात सामावलंय तो नंदाच्या घरी बालकत्व निभवतोय. लहान हो नंदाच्या घरी थांबतोय, तिथं रामतोय, तिथं खेळतोय, हे त्याचं नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. सजनांनो, विश्वाला जीव घालायचं काम ज्याच्या हातात आहे त्याला यशोदा जीव घालते. उदाहरणार्थ, एक गंगा समुद्राला पाणी पाजण्याकरता गेली. गंगेला माहिती असावा समुद्रामुळेच पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे गंगेत पाणी येतंय. पण गंगा समुद्राला पाणी पाजायला गेली आणि समुद्रही तिचं पाणी पित आहे. त्यात किती नवलाच्या गोष्टी असतील कल्पना. गंगेत पाणीच समुद्रामुळे आहे. विश्वाला जीव घालायचं काम भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माच आहे आणि त्याला यशोदाई साहेब जीव घालतात. किती नवल आहे. वेगळाच सांगतो, 2-2 मिनिटात. आपण शेतकरी माणसं आहोत. ज्यानं विहीर फोडली असेल त्याला एखाद्या वेळेस अनुभव आला असेल. नसेल अनुभव तरी जुन्या माणसांना अनुभव आहे. कारण नव्यांना अनुभव येण्यासाठी हे इतके डिजिटल झाले. विहीर मोजताना पण त्याला म्हणते तूच मोजून देईल, घरी येऊन पैसे घेऊन जाय. इतके डिजिटल झालेत. म्हणजे त्याला तितका सुद्धा वेळ नाही विहीर मोजायला जाणं सुद्धा. जुनी माणसं स्वतः विहीर पडत असताना बास टाकायचे, तिथं थांबायचे, खोपी करायचे. नव्हते पत्राची व्यवस्था. माती काम लागायचं, मुरुम लागायचा, कडक कडक लागायचं. लिबर लागले की मग आवाज घ्यायचे. पहारीचे बार होते. घरीच दारू तयार करायची. दारू प्यायची नाही म्हणाले मी तुम्हाला, गैरसमज नको. लोखंडीची झाडं जाळायची. लोखंडी कळायची नाही जीनच्या पॅन्टीवाल्याला. जुन्या माणसाला माहिती, गाराटी असती चांगली, निबर काड्या असतात. त्या काडीचे कोळशे चांगले पडते. ते पेटा पेटून देत होते, ते कोळशे इजित होते. ते कोळशे कुटायचे, राळ रांजा काय असेल सगळं टाकून त्याची ती आवाजाची दारू तयार करायची. आवाज घ्यायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा बैलावरचं डालकं सुरू व्हायचं. ते करपण वरी काढायचं. 60-70 फुटी खोल गेली. आवाजाने एक मोठा दगड निघला. तो दगड त्या डालग्यात टाकला. त्या डालग्यानं तो दगड वरी घेतला आणि वरी घेतलेला दगड खरपणाच्या गंजीवर गेल्याच्या नंतर गंजीवून खाली घसरला. दगड आपटला आणि दगडाचे 2 तुकडे झाले. त्याच्यातून एक बेंडूक बाहेर निघला. 60-70 फुटाहून बेंडूक बाहेर निघला. कोण चारा घालीत असेल त्याला. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, पाषाणाचे पोटी बैसला दरदरू. तयामुखी चारा कोण घाली. 100-100 फूट खाली जमिनीमध्ये जो दगड निघतो त्या दगडात जिवंत बेंडूक निघतो. जिवंत 4-2 पुस्तकं शिकलेल्याला मळमळ होत असेल ऐकायला. ते म्हणत असेल बाळू महाराजाच्या गोळ्या संपलेत का काय कडे. सुमळ्या तू जाईन शेतात, तुला कळत तुला कळत नाही. मका शेंड्याला लागती का बुडात लागती का कमराला लागती. इतकी तुला अक्कल नाही तर खालचा दगड काय करणार आहे तुला. विडाला त्या 100 फूट पाषाणातल्या बेंडकाला जीव घालायचं काम पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. तो यशोदेच्या हाताने जेवायला. सखल भागावरची झाडं हिरवी राहत असतील काही नवल नाही. परतूरच्या पुढे गेल्यावर एक उंच डोंगर आहे. भर चैत्राच्या महिन्यामध्ये सुद्धा त्या डोंगरावरची झाडं हिरवी राहतात.
जीवन तयारी ओम धारे जीवन तयारी ओम धारे जीवन फुटती तरुवर उष्ण काळ माशी जीवन तयाशे कोण घाले उंच डोंगरावरल्या झाडाला कोण पाणी घालतंय तरी त्याला भर कडकडत्या चैत्राच्या उन्हामध्ये त्याला पाणी फुटते कोण कोण तो पंढरपुरातला मालक डोंगरावरल्या झाडांना सुद्धा जीव घालायचं काम तो करतोय आणि तो यशोदाई साहेबांच्या हाताने जेवतोय हे सुद्धा नवल आहे विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेती विश्वात व्यापन वर नाही हे विश्वच त्याच्या कृपेनं स्थिर आहे ज्या भागावरली त्याची कृपा संपली तो भाग होत्याचा नव्हता होऊन जात असतो 6 सेकंद किल्लारी गावावरचं प्रेम सोडून दिलं फक्त 6 सेकंद 6 सेकंदात किल्लारी नावाच्या गावावरचं प्रेम पंढरपुरातल्या मालकानं सोडून दिलं तर 6 सेकंदात किल्लारीचं होतं नव्हतं केलं विश्वाला आधार कोणाचा आहे त्याचा मागे पेपरवर टीव्हीवर पाहिलं माळीन नावाचं गाव किती रिचवलं ते त्यानं थोडस का काही जरासं खालवा हलवी केली किंवा त्याचं नव्हतं होतंय मंडपवाल्यानं लोखंडी पाईप लावले मंडप हे केला सगळ्या गोष्टी केल्या त्याचं माझं काही बिचाराचं भांडण नाही काय आणि इतकं चांगलं चालल्यावर कशाला कोण असं भांडायचं काही गरज येते त्याच्यात उगं फुकट कळून शेंदी वळवळ आहे का नाही आगाव पण आहे ना पण पंढरपुरातल्या मालकाच्या मनात आलं तर ही एक जिल्हा संपेपर्यंत ही पट्टी सापडायची नाही त्यानं वार सोडल्या त्यानं वार सोडल्या सुटून येईल का आपले डोके फुटते नाही पैको पाहिजे ते काय पट्टे पुन्हा आणि डोके आपल्याला भेटतेत का पुन्हा एकदा वारं सुटलं होतं आमच्या गावात एका माणसाचे पत्र तर उडाले पण डेरा उडाला अर्धा भरलेला पाण्याचा डेरा उडाला दुसऱ्याच्या मार्गावर जाऊन आपला म्हणजे पृथ्वीला आधार द्यायची ताकद ज्याच्या हातात आहे आणि ते यशोदेच्या कडेचा आधार घेतो काय नवदेव तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी संन्यासाचे 2 नियम आहेत लग्न करून मंडळीला सोडून दिला तो एक संन्यासी आणि ज्यानं आयुष्यात स्त्रीचा संग होऊ द्याला नाही तो बाल ब्रह्मचारी तो बाल संन्यासी बाल ब्रह्मचारी पण एकदा संन्यास घेतल्याच्या नंतर जर पुन्हा स्त्रीचा संग झाला तर कायमचं संन्यासी पण मातीत जाते मालकाचा तर एक वेगळा पुरावा ऐकायला भेटला गोडसा 100 वर्ष आयुष्य एक साधू निष्कलंक जगला आणि मरता मरता पाण्याची अपेक्षा झाली पाणी देतंय का कोणी असा आवाज ऐकला आणि एका स्त्रीच्या हातात पाण्याचं पात्र आहे तिने हातात पाणी धरलं
वेळ फक्त 4-5 सेकंदाची. 5 सेकंदात हे साधू मरणारे. पण त्या 5 सेकंदात पाणी देणाऱ्या बाईचं रूप आवडलं. तरी तपोबळी जन्म धरली, वासनेचा संग जीवन गोड जगलाय. आणि 1-2 सेकंदा करता मन पापात गेलं, सगळं मातीत जाते. पंढरपुरातल्या मालकानं महाराज 16,108 बायका, एकीचं घराणं नाही पुन्हा. कोणतीची चोळी फाटली का, चपलाचे बंद तुटलेत का, साडी फाटली का, डागणे बँकेत नेऊन फुलेत का, मसाला नाही का, गहू उडाले का, ज्वारी उडाल्यात का, तांदूळ उडाले, काहीच घराणं नाही हो. 16,108 पत्न्या इतक्या आनंदात सांभाळल्या, इतक्या आनंदात. पण लेकरं बी किती झाली, 1, 2, 3 काय चित्रकीतूला 1 कोटी बायका होत्या, एकाचा मेळ नाही. 1 कोटी बायका, 1 कोटी. इथं 16,108 बायकापैकी 56 कोटी यादव, 48,324 तर पोरी होत्या. 1,61,081 मुलं होते. आणि सगळ्यांचे नातू पंतू मिळून 56 कोटी यादव झाले. आणि एवढा संसार घासून करू नये ब्रह्मचारी. एक जणाच्या अंगावर भगवे कपडे ते मेले ते. मेल्या पोलीस तपासायला आले, डायरीत बाईचा फोटो निघला. डायरी मध्ये एका बाईचा फोटो. पण आधार कार्ड नाही, काय नाही. सगळ्यांनी विचार केला, आता माती कशी करायची, फुकून द्यायचा की पुरायचा. फुकून द्यावा तर कपडे भगवे, आणि पुरा तर बाईचा फोटो खिशात आहे. नेमकं आता करायचं कसं. आणि बिचाऱ्याचं कवडीचं पाप नाही, पाप नाही. फोटो होता आईचा तरुणपणातला, फोटो खिशात होता. पण पाहणाऱ्याच्या मनात काय आलं असेल, महाराज तितक्यामुळे बघणाऱ्याच्या अंतःकरणातलं संन्याशी पण मातीत गेलं. तितक्यामुळे महाराज, तितक्यामुळे. तो 16,108 पत्न्या असताना ब्रह्मचार्याच्या यादीत. त्याचं कारण काय, विधीने सेवना, नियमाच्या चौकटीत करतो का, ती गोष्ट
गोड 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 तत्वावर आरूढ विटेवरचा मालक तिला स्वीकारित असतो. लग्न करणाऱ्याला सुद्धा संन्यासाच्या पलीकडचं पुण्य प्राप्त होते. पण वागाव कसं लग्न नाही का? बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिलं ती एकटी बाई जर सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणायचं. तो हजारो ब्रह्मचार्याची बरोबरी करू शकतो. हजारो ब्रह्मचार्याची बरोबरी चौकटी सांगितल्या. ज्या त्या नियमाच्या चौकटीत आचारसंहिता आपण पाळली आपण मोठे होऊ शकतो. मोठे होऊ शकतो. आपला नेमका हातचा चुकतो. काही माणसं विनाकारण पापाला बळी पडतात. महाराज बालिया सुंदर अंगना कै प्राप्त होईल जाना डोंब विषयाचा उगाना जीवन जाळी जावारी सांगतात. सुंदर स्त्री पाहिल्याच्या नंतर ती मला कधी प्राप्त होईल आणि तिच्या रूपाकडे पाहत असताना विषयाची वासनेचा अग्नी लागलाय. नुसतं तितकं मनात आलं तरी अख्खं जीवन उकंड्यात गेले. अख्खं जीवन उकंड्यात. ज्या गोष्टीची गरज नसती ती गोष्ट पापाच्या मनात आणणं फार मोठा पापाचा डोंगर होता. फार मोठा पापाचा. सज्जनांनो तुम्ही आम्ही फार छोटी माणसं आहोत. अविरत भजन केलं महाराज एका माणसाने. अविरत भजन केलं. भजन सुरू करण्याच्या परंपरेत त्या व्यक्तीचा वाटा आहे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाठी निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाठी निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर. नारद महाराज भजनामध्ये नारदाचा फार मोठा वाटा आहे. महाराज फार मोठा वाटा आहे. भजने भगवान शिवशंकरांनी सुरू केली. परंपरा शंकराची आहे. पण भगवान शिवजीला भजन करण्यासाठी मदत देवर्षी नारदांनी केली. 6व्या क्रमांकाचा संन्यासी महाराज सहज एके दिवशी वासना झाली. मी लग्न करावं. झाली बाई. झाली बाई. 60 पोर आणि 1 पोरगी. कोणी मारुती नारळ फोडलं ती शेड्या घेत नेत होती ढपर भरायला. कोणाचा डेरा फुटला की खापर इलाच पाहिजे होत. 60 पोर आणि 1 पोरगी म्हणल्यावर किती वारे ढपर काढावं लागत असते. महाराज भजनामध्ये अग्रगण्य मदत असणारा. जीवनात भजन करताना तंबाखू खाल्ली नाही. बिडी वळली नाही. सिगरेट वळली नाही. गुटखा खाल्ला नाही. कसं भजन केलं ते? अविरत भजन. 1 रुपया घेतला नाही. खिसात नव्हता तर रुपया कशी कुठे होईल? शब्दच नव्हतं नारदाला. असं भजन करणाऱ्याच्या थोडी अंतकरणात वासना आली तर ब्रह्मचर्य पण तितक्या वेळा पुरतं मातीत जात. इथं तो 16,108 चौकटीत होत. हेही न बरे साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मिठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. गावातल्या लोकांनी मिळून एकदा इतक्या जागेने कंपाऊंड करून घ्या. दादा एखादा पुढारी म्हणजे असा मुंडक्यावर पाय देऊन नाही म्हणे तुम्ही. त्याला बोलवा. त्याला एखादा निधी मागा. आमच्या गावाला एखादा निधी टाक म्हणून. आणि फार मोठी प्रशस्त जागा आहे. हिला कंपाऊंड झालं. याच्यामध्ये 10-5 ट्रॅक्टर कस टाकता येतील म्हणजे गवत उगत नाही. जेवायला बसल्याच्या नंतर किती हात पाणी खाली जिरून जाते. नुसता पाला पाचोला झाडून काढायचं काम एकदा करायचं. एखाद्या महाराजांना सांगायचंच काम असतं. छान झालं. फार छान झालं. शक्यतो बऱ्यापैकी आता पुनर्वसूंचं गाव असल्यामुळे फार सुंदरशी जागा आहे. नाही तर बरंच गाव श्रीमंत मारुती जागा नाही. चट लोकांनाच खाल्ली त्याची. एका गावातला म्हणलं महाराज काय करायची? मारुती कुठं पोरं आले त्याला काय करायचं जागा? म्हणलं मारुती नाही पोरवत पण त्या पोरीचं लग्न कुठं तळ्यात करतो का? लागण ना जागा आहे. फार प्रशस्त जागा आहे. फार सुंदर. बरं
ती नाही छोटा वाटला मला घरचा, तिनं पण मोठा आणा. आता उद्या पैठणच्या वारी तिनं घ्यायचा हा. माझं एक मत आहे, ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे त्यांनी एकट्याने जेवायचंच नाही. ते म्हणलं महाराज पप्याची माय मी संगत जेवतो, मी एकाच ताटात. सुगळ्या त्याचा अर्थ तसा नाही ना. ज्याच्याकडे 100 एकर जमिनीमध्ये भारदस्त पैसे त्यांनी एकट्याने जेवायचं नाही, हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. त्यांनी फाटके कपडे घालायचे नाही, हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. संप्रदाय किती श्रीमंत आहे सांगू. एखाद्या संप्रदायाचं गाव सोन्याचं असत, मला काय कोणाला वाईट म्हणायचं नाही, पण चुकीत जाऊ. एखाद्याचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्याचा देव सोन्याचा असेल, पण पृथ्वीवर जितके देश आहे या सर्व देशात एकच संप्रदाय वारकरी संप्रदाय. त्या संप्रदायातल्या सावलीसाठी वापरलेलं झाड ते सोन्याचे आहे. काल माघवारीला पंढरपूरला होतो. चांगल्या माणसांचं ऐकायचं मला छंद आहे. भंगीऱ्या कोट्या दिसा असला तरी त्या हरामखोराचं मी नाही ऐकत, मी आचरणशील व्यक्तीचं ऐकत. पताका होती माझ्या खांद्यावर, थोडासा उन्हानं तिचा कलर हे झालता. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले सदाबाबा वारकरी, त्यांचं नाव आहे सदा, आणि सदा वारकरी. अशा निष्ठावंत वारकऱ्यांची भेट झाली. मला म्हणले गिरगावकर बुवा मोठी माणसं आहेत, पताकेचा कलर उधळला की दुसरी घ्यायची आणि पहिली गंगेत सोडून द्यायची. वा वा, कान धरले. आपला संप्रदाय वैभवशाली. या संप्रदायामध्ये येऊन आजच्या दिवशी बाबा, या संप्रदायात आजच्या दिवशी वरचे लोक सुद्धा वाटावून जी फिरते. इतकी मजा आहे या संप्रदायात, पण त्या खाली येता येत नाही ना. मृत्यूलोकी व्हावा जन्म या संप्रदायात आजचा एक लाहीचा कण खाण्यासाठी इच्छा करतात. एक लाहीचा कण, इतका पवित्र संप्रदाय. आपण मंदिरं जितकी भव्य दिव्य करता येते तितकी करण्याचा प्रयत्न करा. एक सांगू सज्जनांनी, मी जरी असेल, ती जर ऋतू आली असेल, पण संसारातली मस्ती रावणासारख्याची जिराली तर गिरगावचा पंतला बाळ आहे, ज्याची एक चौकटीतल्या 35 बारे आमदार होतो.
कोण्या आमदाराची मायवली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. हा सगळं समुद्राचा वाळा उचलून त्याला समुद्रात उडी टाकावं लागेल रावणाच्या विरोधात फॉर्म भरायचं म्हणजे. अशा 7 कोटी चौकटी होत्या. त्याचं संसारात इचकल आहे. तुमची माझी काय कथा आहे. आपल्याला प्रपंचात काही ना काही दुःख असतं. पोरग तरी बुटा हरपून येत. आता घरी गेल्यावर मी म्हणेल, आता आमच्या घरची मला म्हणते कशाचा डाग पाडला तुम्ही. सांगावं लागल वाटाने पोरग घसरलं, त्याला उचललं, त्याचं रक्त लागलं म्हणेनच. तुम्हाला जरासं कळत नाही. तुम्हाला राग येईल म्हणून मी तिच्यावर घ्यालो, पण तुमचं सांगायला इतकी नाही. तितकी एडपट असलं मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावून. एखादी संसारातली गोष्ट मनासारखी नाही झाली की माणसाला दुःख वाटते. आणि दुःख विसरण्याची जागा कोणती आहे. मन. इथं आल्यावर माणसाचं मन स्थिर होते. याच्याकरता जितकं सजवता येईल तितकं सजवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गावातल्या मंडळीच्या चपलाला हात लावून प्रणाम. विठाला सर्व गावकरी मंडळी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा या परमपावन ज्ञानयज्ञामध्ये आजच्या प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य हे काही फारसा ज्ञानी नाही अज्ञानी व्यक्तीकडे आजचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आलाय. माझा अवभाग्य. गावकऱ्यांच्या वतीने तुमच्या सत्ता कमिटीच्या वतीने कुलकर्णी देवा संपर्क करत होते. येण्याचा योग आला. मागे असंच घेतलं होतं पण त्यावेळेला लॉकडाऊन असल्यामुळे तो सप्ताह थोडासा सगळी महाराष्ट्रातली बऱ्यापैकी यावर्षी येण्याचा योग आला. त्यांना कुलकर्णी देवाला धन्यवाद. गावात जेवढ्या नावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. सगळ्यांची मला काही नावं पाठ नाही पण पाठ करायला मला काय ग्रामपंचायत लढवायची नाही तुमची. मदंगाचार्य महाराज असतील पाठीमागं गुणीजन याकडीपासून याकडीपर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगवाणीला स्वर लावणारी ही भजनी मंडळी आहेत, वारकरी आहेत. त्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम. उपस्थित श्रोते जमलेली तुम्ही. दुकान किती कोटीचं आहे त्याच्यावर गिराईक किती आहे. दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव तुम्ही श्रोता असता. म्हणून तुम्हा श्रोत्यांच्या चरणी आणि तुमच्यामुळे शोभत असतो. एक जण म्हणला मला इतका सुंदर पक्वाद वाजित आहे तू माझ्या पुढे कोणीच बसत नाही. नदीला वाजित का नाही वाजित. एक जण म्हणला मला इतकं चांगलं गाता येते पपेच माई कशी काय ते म्हणलं तिथे गातो पण ती बी म्हणली तुमची बंधन बंद कर. एक जण म्हणला मला लय छान कीर्तन करता येते लोकच बसत नाही म्हणून कुठं म्हशीच्या कोठ्यात सांगत होता. महाराज पक्वाद्यांनी गायकांनी कीर्तनकारांनी पुढच्याचा अपमान करू नये म्हणून 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी एक वाक्य लिहून ठेवले. प्रभू तुम्ही महेशाची. समोर बसलेला स्वतः प्रत्यक्ष शिवशंकर आहे. इथे कधी कधी संध्याकाळच्या वेळेला कीर्तन आटपून लवकर गाडीत बसलो रस्त्याने लोक दिसले की मन त्यांच्या पुढे वागते. हे आपले देव आहेत यांच्यामुळे आपल्याला लोक तारखेला बोलवतात. तुम्हा सगळ्यांना प्रणाम करतो. रोज 7 दिवस कोणी मंडप झाडला असेल, कोणी सतरंजी टाकली असेल, कोणी पंक्तीला वाढला असेल, पाणी वाढलं असेल, मीठ वाढलं असेल, पक्वान वाढले असेल, भात वाढला असेल, पोळी वाढली असेल, जी काही सेवा घडली असेल त्या सेवेकऱ्याला उदंड माझ्या विटेवरच्या मालकाने थोडं आयुष्य देव आणि पुन्हा धर्माची सेवा त्याच्या हाताने घडो अशी पंढरीतल्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. नवल सांगतो काय नवल आहे पंढरपुरातल्या मालकाचं. द्वापार युगात 7व्या अवतारात जी कामं नवलाची आहेत. रावण मारणं नवल आहे हो. कोण म्हणतं रावण मारणं नवल नाही. पण रावण मारणं नवल आहे पण नाही का एका म्हाताऱ्यानं लिहिलंय म्हणून मारलंय. एका म्हाताऱ्यानं लिहिलंय मारायचंच लिहिलं म्हणून मारलंय. वर्तोनी दावीनं नाव
वाल्मिकांचा दत्ता होता, दत्ता आहे वाल्मिकांचा. देवा हे करावंच लागतंय तुम्हाला, म्हणून नवल नाही. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतल्या मालकाची इच्छा झाली जावाई उठवायची. जावाई मृत्यू पावला होता त्यांचा आणि पोरगी विधवा झाली. पोरगी म्हणजे सुलोचना, जावाई म्हणजे इंद्रजित, रावणाच काटत. पण पंढरपुरातल्या मालकाचा जावाई होता महाराज. लक्ष्मणजीचे जावाई शेषशाही भगवान आणि लखनलालजी पंढरपुरातल्या मालकाचे बंधू, सख्या भावाचा जावाई म्हणजे जावाई झाला ना. गाव जावायला किंमत असते, गाव जावायला किंमत असते, फक्त त्यांना चांगलं वागावं. नाही नाही आमचे जावायचे पेड्याला असल्यावर नाही नाही जावायच्या गावातला चांगलं वागलं की किंमत असते. फार जास्त शक्तिशाली जावाई, साधा नव्हता हो. आता मंत्र्याच्या गाडीला दिवे नाही तुझे म्हणे, आपल्याला काही माहित नाही, दिसत नाही. तर पूर्वी मंत्र्याच्या गाडीला दिवा असायचा. त्याच्या पुढे काही येऊ ते वाजीत चलत दिवा, शेळी येऊ, मेढे येऊ, काही सुरू सुरू वैभवातली लोक असते तुझे. मंत्र्याला एक दिव, 222 दिव एकट्याच्याच गाडीला. त्याचं नाव इंद्र. 222 मंत्रीपद एकट्यालाच. 17 बाऱ्या माधुण्याला इंद्रजितानं, म्हणून इंद्रजित नाव पडलं, सत्रजित नाव पडलं, इंद्रजित नाव पडलं. मारलं कळाला आपला जावाई आहे. पंढरपुरातल्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचार केला आपण याला उठवा. वाल्मिकांनी सांगितलं रामचंद्र उठिता येत नाही. अवनी देव जरी असतील तरी उठिता येत नाही. मी सांगतोय ना, नाही उठिता येत, नाही उठिता. लक्ष्मणजीने महर्षीकडे बघितलं, महर्षी मुलगी विधवा आहे, नाही होती तो, तीन मन सतीज आहे. नवऱ्यासोबत जिवंत जोहार करून घेतलं. महाराज कशी विधवा राहील, पण नाही उठीत आलं, नाही उठीत आलं. 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग बुडून मेलं. महाराजही तसेच होते, ते गतांबाबू खात होते, गुटखा खात होते, बिड्या बघित होते. चांगला कीर्तनकार भेटला होता. सोप्यावर बशील, कुशनचा सोपा होता, असा असता तर बरं झाला. कुशनचा सोपा आणि बैठकीत बिडी ओढली, सोप्याला चिठली पेटला सोपा. आम्ही उठून गेलो होते पोरग म्हणून घरातून झोपून निघाले आणि मग कळाले महाराजांनी याला बिडीची. या महाराजाला चंद्रभागेत खटा करून जरी दाबलं तरी याला मोक्ष भेटेल काय आराम करायला. हा सोपी पेटवायला येऊन कीर्तन करीत लाज वाटायला पाहिजे. याच्या तोंडात पेटलेली धुपी आणि यम इकून ठोकीन तर इकून काढीन. आम्ही नीट वागायला पाहिजे. का महाराज हजारो लोक आम्हाला विकत घेऊ शकते, इतके श्रीमंत आहे, तरी पण आमच्या पाया पडते. याच्याकरता आम्ही नीट वागायला पाहिजे. फार मोठी महाराज, किती मोठी महाराज. बाबा त्या महाराजाकडे पंढरपुरातला मालक शिकायला जातात. भारताचा शिक्षण महर्षी नाही, पृथ्वी जितके देश आहे त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी. महर्षी सांदीपनी पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला. आणि ह्या महाराजाचं पूर्व समुद्रात आंघोळ करता करता बुडालं गेलं.
उठील पंढरपुरात त्या मालकाने उठील मागच्या अवतारात जावई असून नाही उठीला का वाल्मिकाच्या ताब्यात मनसोक्त कारभार चालवला आणि महात्म्याचं पोरग उठील म्हणून मालक नवल म्हणतात सानिध्यात उठीता येत नाही. इकडे गुरुजींचा मुलगा उठीला नवल एक अजून नवल सांगतो मला सहज आठवलं. प्रभू रामचंद्राने राजा रावणाला मारलं आणि ती सोन्याची लंका घेतली त्याच्या भावाला देऊन टाकली. दोन्ही अवतारात सोन्याचे गाव दान केले बरं दोन्ही अवतारात नवल पण वेगळे सांगतो. 7व्या अवतारात रावण मारला 7 कोटी घर सोन्याचे होते. मी काय तिथला सरपंच नव्हतो पण रामायण सांगते पावे पुराणी 7 कोटी घर सोन्याची चापुनंद नावाचे सोन्याचे घर. समुद्राचा वेढा आहे 16 प्रधान आहे. काय रावणाचं वैभव होतं 127 विद्वान आहेत रावणाकडे 127 विद्वान टोका टोकाचे विद्वान. 80,000 बायका आहेत रावणाला 1 लाख पोरं 1.25 लाख नातू. वैभवशाली रावण मारला लंका निशाणात देऊन टाकली. फरक सांगतो द्वापार युगामध्ये एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. गावात दोन्ही सोन्याचे येत मग तिकडं नवल का झालं नाही इकडं का नवल याचा पुरावा तुमच्या पुढं मांडतो थोडासा. जास्त काही अडचणीत हात घालणार नाही चुनी घेत असते कळेल रुचेल पचेल असं बोलत जाऊ मला नाद नाही लय ती बायचं. हुंडावर जितकं पाणी घ्यायचं तितकं घेत असतो लय मग पाणी टाकलं ते धिडे करायचे काम होत असतो. टाकलं पाहिजे. अर्बुजाधिक क्विंटल सोनं शिल्लक राहिलं तर गाव बांधायला पाटील ते विश्वकर्मा महाराज पाटील. त्यांनी निरोप केला प्रभू एवढं सोनं शिल्लक राहिले काय करावं महाराज. एका पवित्र वारकऱ्याला दिले. हे वारकरी मोठा आहे महाराज. वारकऱ्या इतका ब्रह्मवेत्ता पण मोठा आहे. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नयनामधारका बरोबर. इथं तर ब्रह्मवेत्ते 4 तिथं अपरंपार म्हणले. शुकयाज्ञवल्क शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले 4. पण अपरंपार ब्रह्मवेत्ते जरी एकत्रित आले तर एका वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. एका वारकऱ्याची इतके मोठे आहेत आपण. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. याचे पलीकडचं एक पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझेसी. जनाबाई म्हणतात पंढरपूरच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर. कपाळ नाही पायावर पायच त्याच्या डोक्यावर. इतकं वारकऱ्याचं दर्जा मोठा. पुन्हा एक वाक्य आई साहेबाचं. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ
त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे महाराज, पण त्याच्या पायावर माझं कपाळ पडावं. इतके वारकरी मोठे. गाव सोन्याचं दिलं याच्यावर सांगते. नवल सांगायला नवल नवल आज नाव नाही ख्याती सांगायला. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. पोटासाठी एक जण मागू लागलं. टाळी वाजून मागायचं. त्याला आपल्या या भारतीय संविधानात त्याला एक नाव आहे, तृतीयपंथी. आणि तो तृतीयपंथी मुलगा याच्यासारख्या वयस्कर वारकऱ्याच्या जवळ आला. त्या काळातल्या वारकऱ्यानं त्याला सांगितलं, बाबा तू काही नाराज होऊ नकोस. जरी देवानं तुला पुरुषार्थ दिला नसेल तरी पण देव तुला स्वीकारतो. पण तू मग ऐकून भजन कर. आणि भजन केलं त्याने. भजन 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 केलं. आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीचे पायी. सकाळच्या काकड्यात आपण देणार नाव आहे त्याचं. सकाळच्या काकड्यात. एकदा शिंगणापूरला वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांची भेट झाली. श्रीमद भागवत कथा होती तिथं. आणि त्या कथेवर विवेचन करायला मी होतो. भागवत सांगण्यासाठी मी तिथं होतो. मुक्कामाला आले बाबा. मी तिथं थांबलो. बाबांचं सानिध्य घेतलं. सकाळी उठले. पुढच्या यजमानाला दुर्डीभर फुलं मागून घेतले. आणि सकाळच्या काकड्यातली 5-7 अभंग काढली. नाव निघलं की समोर पांडुरंगाच्या पुढे फुल टाकायचे. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू असे प्रत्येक नाव. तर मला म्हणले, बाळूबुवा. म्हणलं जी बाबा. हा कोण आहे माहित आहे? खोदू आणि दादू कोण आहेत माहित आहे? अगोदर थोडस माहित होतं. पण एवढ्या मोठ्या माणसाला आपण कशाला माहित म्हणायचं? एमडीकडे पोट दुखायला म्हणून गेलं. एमडीने विचारलं काय दुखायला? तितकंच म्हणायचं पोट दुखायला. त्याने कशाला सांगायचं मी काल वाळकं खाल्ली होती. ते एमडी आहे ना, ते तपासील ना तुला सोमल्या. तू कशाला गिरवाणी करायला? आणि जर तुला वाळकानं दुखायला मग तिकडच 2-3 पुड्या पिसवाड्याच्या आणि जाय उसाच्या कानाला तांबे घेऊन. तू कशाला आला एमडीकडे? एवढ्या मोठ्या महात्म्याला कशाला म्हणायचं आपल्याला येते म्हणून? मोठ्या माणसाच्या पुढे शांत राहिलं पाहिजे. मला म्हणले, बाळू हा तृतीयपंथी. तरी पण मी फुल टाकले का? हा पंढरपुरातल्या मालकानं गळ्यात बांधलाय. आणि ज्याला पंढरपुरातल्या मालकाने गळ्यात बांधलंय आपल्याला तो नाही सापडला तर त्याच्या बुटाच्या पाया पडावं. वक्ते बाबांचा शब्द आहे. मला सांगायचं काय, तृतीयपंथी असताना सुद्धा वारकरी संप्रदायात आला. आज या पवित्र देशातल्या प्रत्येक वारकऱ्यानं जर काकडा केला तर त्याच्या नामाची आहुती टाकावच लागते. इतकं वारकरी होत आहे. मग अशा वारकऱ्याला सोन्याचं गाव बांधून दिलंय. नवल सांगतो, सोनं उरलं. पंढरीतल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, विश्वकर्मा महाराज मसनवाटा सोन्याचा करा. आणि मसनवाटा सोन्याचा केला.
आपल्या मसन वाट्यातली पण इंगल कापून नेते तर म्हशीच्या कोठ्याला लावते. वाऱ्यानं पत्र उडाले दोन्ही म्हशी गेल्या. मसन वाट्यातले इंगल आणतो सुमळ्या आणि त्याचं नाव पुन्हा शाहूराव. काय नावाचा नाच रे. मसन वाट्याची इंगल कापून नाव तो शाहूराव. वा वा वा. त्याचा भाऊ धर्म आणि त्यो ताराच्या पिढ्या घ्यायला नाही तर प्यारनिशाचा त्या हाताला नाव धर्म आणि मसन वाट्यातले इंगल कापून म्हशीच्या वरी टाकले. तुला यम इतका हानी सुमळ्या ते इंगल गरम करू करू हानी तुझे कपडे काढून. सोन्याचा मसन वाट हो काय नाविन्य दृष्टांत नवल याच्यातला ऐका. विभीषणही भजन करीत होते आणि सुदामदेवही भजन करीत होते. दोघायला गाव सोन्याचे दिले पण 7व्या अवतारात नवल नाही. इकडे नवल आहे त्याचा पुरावा सांगतो. विभीषण भजन करत होते कशाहून. प्रतापे सबळ नामाचे लंका राग झाली पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापी सबळ नामाची वेगळ्या प्रतीतला एक शपथ पुरावा सुद्धा मी पाहिला. आग लगी लंका में हलचल मचाई रे विभीषण की कुटिया कैसी बचाई रे कैसे बचाई. अख्खी लंका जळाली पण विभीषणाचं घर जळत नाही. प्रतापे सबळ मालक सांगतात तो राम नामाचं भजन करीत होता. त्या अर्थी विभीषण सुद्धा भजने वारकरी. मग वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं पण घेऊन कोणाचं दिलं. त्याच्या भावाचे मोठा मागला लहान दिलं. एक महाराज चाललो होतो भजन केलं लोकांनी जेवारी दिली 4-5 पायल्या डोसक्यावर घेऊन चाललो. त्या महाराजाची जेवारी लुटली मुंजे घातली. नाही मुंजे मारायचे का पटापटा पटापटा हाय का नाही. मुंजे नाही ज्यानं घातली ते म्हणजे कशाला विचार त्याचा काय दोष कुठून आणलं काय आणलं. बरं रावण काय भजण्या नव्हता का. रावणाच्या भक्तीचं टोकाचं वर्णन करत मी रावणाला मोजित नाही का माहितीये का. रावण आपल्या वारकरी संप्रदायातल्या एका चुकीमुळे बेदखल केला. रावणाला 80,000 बायका होत्या तरी एका पवित्र स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहिलं म्हणून वारकरी संप्रदायाने रावण बेदखल केला. हे पाप संप्रदाय स्वीकारित नाही. आपलं पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय. परस्त्रीला जर आपण प्रत्यक्ष माय म्हणलं आपल्या बँकेतले पैसे जळतील का. ठण 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 ठण. किती सोपा परमार्थ आहे. इतका सोपा परमार्थ इतका सोपा. एक जणानं उसाची मुळी विकत घेतली. तर मी म्हणलं एवढी मुळी कशाला. तुम्हाला दात नाही म्हातारीला दात नाही आणि पोरं पुण्याला राहते म्हणजे आता दात नाही म्हणल्या ऊस खाता येत नाही.
नाही म्हणले महाराज, ही मोळी मला कांदे करून लावायची. लावायची एका मुलीनं काय होतं? काय नाही म्हणले, एक वाकण होतं, एक सर होती लांबणीची आणि लावायची. आणि मग काय नाही म्हणले, मग काय करायचं माहितीये का? मग एक चरक आणायचं. कशासाठी? रस प्याला. काय येडगळेस म्हणलं तू, हा रवीन करायला असतो. त्याच्यापेक्षा 20 रुपये घेऊन जाय आणि एका तांब्यात 2 रसाचे गिलास टाकून आण, म्हातारीला देईल तू पी आणि उपारून पुसून घे पुन्हा. कशाने आगावपणा करायला? आगावपणा नाही हो. इकडे घेऊन रस प्यावा का नाही? त्याच्यासाठी चोरक आणला. पण ठीक आहे, तू गुळायला गुळकार म्हणतोय नाही म्हणला, फक्त रसासाठीच. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला ना. हो म्हणजे जमीन 3 एकर, येठण 28 किलो. गावातले 11 आऊत चुकलं, बैल रानात गेले ना आऊत तिथं इतकं लांब येठण. हागण कसं वावते आऊत येडेपणाचे लिहू. त्या अडचणीत जायचं. आपला संप्रदाय इतका सोपा आहे. नियमाच्या चौकटीत वाचलं की पंढरपूरला नाही गेलं तरी पंढरपूरला गेल्याचे पुण्य प्राप्त होते. हे पुढे बसलेलं ही सगळी कंपनी महादेवाला बेल वाहत्यात, पाणी वाहत्यात, मंदिर कोरडं होत देईल. परवा दिवशी एक माणूस मेला, फॉर्च्यून पाय घसरला, मोडी पिंढरी त्याची. कस काय नाही दिसलं ते म्हणले, ह्या पाणी सांडायला हो. आणि आधी त्याचीच बायको पाणी टाकून गेली. काय पुण्य लागलं असं नाही का? हिनं वध केल्यामुळे म्हाताऱ्याचं तंगड मोडलं. काय हिला जिथं जरी चंद्रभागेत सोडलं तरी हिला चंद्रभागा घेईन का? माशा तर नाही खात्या तिला. हिला खाल्ल्या होत्या माशा मरत्या. माश्या काय येड्यावर का? आम्ही शेजारी 2 झाडं लावली ढवळ्या फुलाची. आमची महाराजी, आता तिला नका का हरिपाठ पाठ नसेल, पण महाराजाची बायको महाराजी नसेल. आमच्यावर घेतलेलं खसखस पिकती तुमची नाही का? तिच्या नवऱ्याने इतकं पाठांतर दिलं, हरिपाठ कस काय पाठ नसेल. पण तुम्हाला राग येईल म्हणून मी तिच्यावर घेतलं. पण तुमच्या बायका दळायलो हे ध्यानात ठेवा. महादेवावरती मला ती कुंडी होतं, त्या कुंडीत पिवळं फुलं होतं, ते महादेवाला व्हायला. मी आपल्याकडे पांढरी फुलं येतं, भगवान शिवजीला पांढरी फुलं आवडतात, तुमचं पिवळं. म्हणजे मी उठायच्या आधी शेजारी चढत नाही आल्या, शेपुड्याचाच अवतार. म्हणजे दुसऱ्याचे फुलं चोरून आमचे इथं नाहीत बाबा. मी दुसऱ्याचं सांगायला, जी बाई दुसऱ्याची फुलं चोरून महादेवाला वाहती, फुलं वाहिल्याचं नाही, गौऱ्या अंगावर टाकल्याचं पाप लागतं. आपल्याला वाटतंय आपण परमार्थ करतो, हा त्याच्या चौकटीतला परमार्थ त्याला. सुन स्वयंपाक करत असताना नातवाचा डबा आजीनं भरायला काय होते? काय तिच्या कमराला येडिंग झाली का? कमान फिरत नाही तिची, मानाला येडिंग झाली का? मनगटाला येडिंग झाली, डबा भरता येत नाही तिला. सुन स्वयंपाक करताना तुळशी प्रदक्षिणा घालते. आणि तवर त्या पोराची लक्झरी आली, ते बसून परतूरला गेलं, पेन्सिल घरीच विसरली, पेपर पोरात देऊन बोलत घरी आलं. आणि मग आजी मला म्हणली, काय सांगायचं महाराज, ना तू तसंच घरी आला. आणि म्हणलं तुला इतकं काय लढायला झालं माय मेल्यावर? नाही म्हणे महाराज, त्याची माय स्वयंपाक करीत होती, बघा न लक्ष आहे का, पेन्सिल विसरली. म्हणलं तुम्ही काय करीत होत्या? तुळशी प्रदक्षिणा.